नमस्कार मित्रांनो. यंदाच्या रब्बी हंगामामध्ये कोणत्या गहू वाणाची निवड करावी हा एक मोठा प्रश्न तुमच्यासमोर उभा असेल. तर यासाठी अगोदर तुमच्या जमिनीची सुपीकता कशी आहे, पाण्याची उपलब्धता कशी आहे, या गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. गहू पिकाच्या वाणाची निवड करत असताना या गोष्टी लक्षात घेऊनच आपण गहू पिकाच्या वाणाची निवड करणे गरजेचे असते. तसेच आपण गहू फक्त खाण्यासाठी घेत आहोत की जास्त उत्पादन मिळवण्यासाठी घेत आहोत, या गोष्टी देखील गहू वाणाची निवड करताना लक्षात घेतल्या पाहिजे. त्यानुसार योग्य त्या वाणाची निवड करावी. तर महाराष्ट्राची जमीन व वातावरण लक्षात घेता या 5 वाणांची सर्वाधिक लागवड केली जाते. या टॉपच्या 5 व्हरायटी कोणत्या ते आज आपण पाहणार आहोत. तर यात सर्वप्रथम श्रीराम सुपर 111 हे वाण सगळ्यात महत्त्वाचे आहे. त्याची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे ही जात कमी वेळेत जास्त उत्पादन देण्यासाठी ओळखली जाते. तसेच या गव्हाचे दाणे जाड, चमकदार आणि कठीण असतात व ही जात तूस या रोगाला सहनशील आहे. या गव्हापासून बनलेल्या चपात्या या चांगल्या प्रतीच्या आणि मऊ असतात. तर महाराष्ट्रामध्ये या गहू वाणाची सर्वाधिक लागवड होत असते व या गव्हापासून मिळणारे उत्पन्न देखील चांगल्या प्रकारे मिळते. तसेच श्रीराम सुपर 303 हे देखील एक श्रीराम फर्टिलायझरचेच एक वाण. हे देखील आपल्या एक वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळे प्रसिद्ध झालेले वाण आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे या वाणापासून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घेता येते. याचा कालावधी मात्र 135 ते 145 दिवसाचा असतो. या वाणाची लागवड आपण आघात म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला आणि पछात म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या शेवटीपर्यंत देखील आपण या वाणाची लागवड करू शकतो. हे वाण उच्च प्रतीचे रोगप्रतिकारक शक्ती असलेले वाण आहे. तर पुढील वाण म्हणजे अजित सीड्सचे अजित 102. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे वाण 100 ते 102 म्हणजेच कमी कालावधीत येणारे वाण आहे. या वाणाची उंची ही 80 ते 90 सेंटीमीटरपर्यंत असते. या वाणाचे दाणे हे आकर्षक पिवळसर आणि मध्यम जाडसर असतात. याचे उत्पादन सरासरीपेक्षा चांगले मिळते. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण देखील जास्त असते. ह्या वाणाची लागवड आपण खाण्यासाठी म्हणजेच चपाती बनवण्यासाठी अगदी उत्तम या वाणाची निवड आपण करू शकतो. जे शेतकरी गव्हाचे पीक फक्त घरापुरता खाण्यासाठी करतात अशा व्यक्तींसाठी, अशा शेतकऱ्यांसाठी अजित 102 हे वाण खूप चांगले आहे. तर पुढील वाण म्हणजे अजित सीड्सचेच अजित 108. हे वाण देखील महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात लागवड केले जाणारे वाण आहे. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पीक 95 ते 100 दिवसात काढणीसाठी येते. म्हणजेच ज्या भागात पाण्याचा तुटवडा असतो अशा भागात या वाणाची निवड आपण करू शकतो. याचा दाण्यांचा रंग हा आकर्षक सोनेरी असून याचा आकार मध्यम असतो. या वाणामध्ये देखील प्रथिनांचे प्रमाण खूप चांगल्या प्रकारे असते. या वाणाची निवड आपण घरी वापरण्यासाठी म्हणजे या वाणाची सुद्धा चपाती ही मऊ व चविष्ट अशी लागते. म्हणून महाराष्ट्रामध्ये या वाणाची लागवड देखील खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. हे वाण तांबेरा या रोगास प्रतिकार शक्ती असलेले वाण आहे. तसेच पुढील वाण म्हणजे पॅसिफिक 9294. हे वाण नवीन संशोधित असे वाण म्हणून प्रचलित आलेले आहे. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे वाण पारंपरिक गव्हाच्या जातीपेक्षा लक्षणीय जास्त उत्पादन देते. म्हणजेच याचे उत्पन्न हे एकरी चांगल्या प्रकारे आपल्याला मिळवता येते. तर या पिकाचे कालावधी हा 115 ते 120 दिवसांचा असतो. तर
या पिकाचे वैशिष्ट्य अजून एक म्हणजे याचे दाणे आकर्षक व गोल आणि वजनदार असतात. या गव्हापासून बनवलेल्या पोळ्या, चपात्या या जास्त काळ मऊ व चवीला लागतात. तसेच आता सध्या नेहमी वातावरण बदलत असते, तर या वातावरणीय बदलाचा ताण देखील हे पीक सहन करू शकते. त्यामुळे या वाणाची निवड आपण या रब्बी हंगामात नक्कीच करू शकतो. धन्यवाद.